नमस्कार मित्रांनो, आज आपण या व्हिडिओमध्ये आपले सरकार जाहीरनामा याच्यासाठी मित्रांनो ते वॅकन्सी निघलेल्या आहेत। तर मित्रांनो या व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती आपण आपले सरकारविषयी संपूर्ण माहिती घेणार आहोत। तर मित्रांनो जर तुम्ही नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा, लाईक करा। हा व्हिडिओ जास्तीत जास्त तुमच्या माई सेवा केंद्र मित्रांकडे शेअर करायला विसरू नका। ज्यांना पण आपले सरकार केंद्रासाठी अप्रूव्हल पाहिजे असेल अशा सर्व मित्रांपर्यंत शेअर करायला विसरू नका। तर याच्यामध्ये सर्वात जास्त वॅकन्सी अशा 300 पेक्षा जास्त वॅकन्सी इथे निघलेल्या आहेत। तर संपूर्ण माहिती आपण आज या व्हिडिओमध्ये घेणार आहोत। तर मित्रांनो चला व्हिडिओला सुरू करूया। मित्रांनो तुम्हाला तुमच्या Google Chrome मध्ये यायचं आहे। Google Chrome मध्ये आल्याच्या नंतर इथे तुम्हाला मुंबई सब अर्बन सब डिस्ट्रिक्ट असं टाकून घ्यायचं आहे तुमच्या Google Chrome मध्ये। हे बघू शकता मित्रांनो, हे अशा प्रकारे तुम्हाला इथे टाकून घ्यायचं आहे। तर मित्रांनो याला आल्याच्या नंतर तुमची भाषा इथे निवडायची आहे। इथे इंग्लिश असेल तर मराठी निवडा। तर इथे तुम्हाला मराठी निवडून तुम्हाला स्क्रोल करायचं आहे। हे बघू शकता अशा प्रकारे तुम्हाला स्क्रोल करायचं आणि इथे मुख्य पृष्ठावरती तुम्हाला काय नवीन वरती इथे दिलेलं असेल तर इथे तुम्हाला दिलेलं असेल तर इथे तुम्हाला इथे चेक करायचं आहे। तर इथे थोडं स्क्रोल करून घ्या। तर इथे बघू शकता इथे दिलेलं आहे आपले सरकार सेवा केंद्र मागणी अर्ज, याच्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे। तर इथे बघू शकता तुम्ही मागणी अर्जासाठी इथे तुम्ही संपूर्ण माहिती इथून फॉर्म पण भरू शकणार आहात ऑफलाईन ऑनलाईन वरती। तर इथे बघू शकता इथे तपशील वरती जायचं आहे तुम्हाला। तपशील वरती गेल्याच्या नंतर मित्रांनो हे बघू शकता इथे, तर इथे तुम्हाला एक PDF दिलेली आहे। या PDF वरती क्लिक करायचं आहे। ही PDF ओपन करायची तुम्हाला। PDF डाउनलोड करा। तर मित्रांनो हे बघू शकता ही जाहिरातची PDF तुमच्या समोर अशा प्रकारे ओपन होऊन जाईल। तर मित्रांनो ही बघा इथे दिलेली आहे संपूर्ण माहिती। तर इथे कोणत्या ह्याच्यामध्ये किती वॅकन्सी इथे अशा राहणार आहेत। तर बघा अंधेरी तालुक्यामध्ये इथे H पूर्व याच्यामध्ये 22, त्याच्यामध्ये संपूर्ण अशा टोटल नाही म्हणलं तर मित्रांनो इथे एकूण 97 अशा वॅकन्सी इथे देण्यात आलेल्या आहेत। तर कुर्ला तालुका, बोरोली तालुका अशा प्रकारे बघू शकता इथे संपूर्ण अशा वॅकन्सी इथे देण्यात आलेल्या आहेत। तर याची टोटल लास्ट तारीख बघू शकता मित्रांनो इथे 30/6/2000, अर्ज करण्याची अंतिम तारीख 30/6/2025 दिलेली आहे। तरी मित्रांनो तुम्हाला MUM ही तुम्हाला दिलेली वेबसाईट आहे। त्या वेबसाईटवरती मित्रांनो 30/5/2025 रोजी उपलब्ध होणार आहे। तुम्हाला ऑनलाईन ऑफलाईन दोन्ही पद्धतीने तुम्हाला इथे फॉर्म करू शकणार आहात, अप्लाय करायचं आहे। तर मित्रांनो इथे तुम्ही बघू शकता नवीन आपले सरकार सेवा केंद्राकरिता अटी व शर्ती काय लागणार आहात। तर मित्रांनो इथे तुमचं अर्जदाराचं वय 18 वर्ष पूर्ण असणं गरजेचं आहे किमान इथे। त्याच्यानंतर मित्रांनो तुम्ही 12वी पास असणे इथे गरजेचं आहे, उत्तीर्ण असणं इथे गरजेचं आहे सांगितलेलं आहे। अर्जदाराकडे प्रभागाचा समावेश असलेल्या तालुक्यातील 15 वर्षाचा रहिवासी तुम्हाला इथे असणं इथे गरजेचं आहे। महाराष्ट्र शासन माहिती तंत्रज्ञान किंवा तसेच मित्रांनो तुमची इथे MSCIT वगैरे तिथे झालेलं असणं इथे तुमच्याकडे प्रमाणपत्र असणं गरजेचं आहे। तसेच संबंधित अर्जदार वार्ड निहाय फक्त एकाच ठिकाणी नव्याने आपले सरकार सेवा केंद्रासाठी अर्ज करता येईल याच्याविषयी सांगितलेलं आहे। तसेच मित्रांनो इथे विवाहित स्त्रियांनी विवाहापूर्वीचे व विवाहानंतरचे नाव अशा वेगवेगळ्या नावाने अर्ज न करता केवळ विवाहानंतरचे नाव पत्त्यासह अर्ज करावा इथे असं सांगितलेलं आहे। तर मित्रांनो तसेच खाली आल्याच्या नंतर ही संपूर्ण माहिती तुम्ही चांगल्या प्रकारे वाचून घ्या। असे टोटल इथे 35 असे इथे संपूर्ण माहितीमध्ये दिलेलं आहे, नमुने दिलेले आहेत। तसेच मित्रांनो इथे आल्याच्या नंतर आपले सरकार सेवा केंद्र मागणी अर्ज, तर मित्रांनो हे बघू शकता हा अशा प्रकारचा अर्ज आहे। तुम्हाला इथे तुमचा फोटो लावायचा आहे, त्याच्यानंतर अर्जदाराचे नाव टाकायचं आहे, तुमचा राहण्याचा पत्ता टाकायचा आहे, मोबाईल नंबर टाकायचा आहे, तुमचा ईमेल ID जोडायचा आहे, आधार नंबर टाकायचा आहे, पॅन कार्ड टाकायचा आहे। CSC केंद्राची माहिती इथे तुमचा CSC ID असेल तो पण टाकून घ्या।
आणि केंद्राचा नोंदणीकृत पत्ता टाकायचा आहे। त्याच्यानंतर शैक्षणिक माहिती टाकायची आहे आणि प्रमाणपत्राचा नंबर पण टाकून द्यायचा आहे, शैक्षणिक कौशल्य, आपले सरकार सेवा केंद्राची माहिती इथे टाकून द्यायची आहे, जागेचा पत्ता, वार्ड वगैरेची असेल, तालुका जे पण असेल तुमचं पिनकोड टाकून द्यायचं आहे। आपले सरकार सेवा केंद्र जागेचं संपूर्ण माहिती इथे भरायची आहे आणि अर्जदाराची इथे साईन करून घ्यायची आहे। बघू शकता अशा प्रकारे इथे सिग्नेचर वगैरे करायची आहे तुम्हाला। सिग्नेचर झाल्याच्या नंतर इथे स्वयंघोषण एक प्रमाणपत्र आहे, तिथे तुमचं नाव वगैरे टाकून घ्यायचं आहे, राहणार, वय, वर्ष, वार्ड क्रमांक, इथे संपूर्ण माहिती भरून तुमचा इथे फोटो आणि सही इथे करायचे आहे। तर मित्रांनो, याच्यासाठी अप्लाय करण्यासाठी कोणकोणते डॉक्युमेंट लागणार आहे तुम्हाला आवश्यक ऑनलाईन फॉर्म भरण्यासाठी, तर बघू शकता इथे आधार कार्ड एक लागणार आहे मित्रांनो तुम्हाला। आधार कार्ड नंतर पॅन कार्ड लागणार आहे, CSC TEC प्रमाणपत्र लागणार आहे, चारित्र्य पडताळणी प्रमाणपत्र लागणार आहे। पुन्हा त्याच्यानंतर तसेच मित्रांनो इथे प्रभाग ज्या तालुक्यामध्ये समाविष्ट आहे तालुक्यातील रहिवासी ते पण वास्तव्याचा तहसीलदार त्याचा पण एक दाखला लागणार आहे, वयाबाबत पुरावा एक लागणार आहे, शैक्षणिक प्रमाणपत्र लागणार आहे, MSCITचं प्रमाणपत्र लागणार आहे, जागेचं प्रमाणपत्र एक लागणार आहे, कागदपत्र, जागा स्वतःच्या मालकीची आहे का ते पण इथे लागणार आहे, किंवा त्याच्यानंतर वर्षाची घरपट्टी एक लागणार आहे, अर्जदार दिव्यांग असेल तर त्याचं संबंधित प्रमाणपत्र लागणार आहे, अटी शर्ती त्याच्यामध्ये अर्ज मंजूर करणे किंवा नामंजूर याच्यामध्ये असं संपूर्ण माहिती तुम्ही चांगल्या प्रकारे वाचून घ्या मित्रांनो। तर इथे तुमची स्वाक्षरी द्यायची आहे, नाव टाकायचे आहे। तर अशा प्रकारे तुम्ही इथे ह्याला अर्ज करू शकणार आहात। तर मित्रांनो, याच्यामध्ये अजून एक तसेच मित्रांनो तुम्हाला या लिंकवरती फॉर्म नंबरची लिंक आहे, ती लिंक कॉपी करायची आणि गुगलला तुम्हाला ही पेस्ट करून द्यायची आहे आणि तुम्हाला इथे संपूर्ण जशी माहिती आहे तशी तुम्हाला इथे भरायची आहे। ही बघू शकता फॉर्म नंबरची एक माहिती। तर बघू शकता आपले सरकार सेवा केंद्र मागणी अर्ज, तर इथे तुम्हाला तुमचं ईमेल ॲड्रेस टाकून घ्यायचा आहे आणि इथे आपले सरकार सेवा केंद्र मागणी अर्ज इथे बघू शकता जिल्हाधिकारी कार्यालय उपनगर मुंबई। तर याच्यामध्ये आपले सरकार सेवा केंद्र मिळण्याबाबत जर तुम्हाला इथे आपले सरकार केंद्र पाहिजे असेल तर मित्रांनो इथे अर्जदाराचं वय इथे सांगितलेलं आहे, 12वी उत्तीर्ण असणे गरजेचं आवश्यकच आहे, अर्जदाराकडे प्रभागाचा समावेश असलेल्या तालुक्यातील 15 वर्षाचा रहिवासी तुम्हाला इथे लागणार आहे। तर अशीच इथे संपूर्ण माहिती दिलेली आहे मित्रांनो, चांगल्या प्रकारे तुम्ही ही वाचून घ्या। तर मित्रांनो, याच्यामध्ये तुमच्याकडे CSC ID पण इथे उपलब्ध असणे याच्यासाठी गरजेचं आहे। CSC ID नसेल तर मित्रांनो तुमचं इथे तुमचा फॉर्म अप्रूव्ह केला जाणार नाही आहे। तर इथे संपूर्ण अटी तुम्हाला मान्य आहे त्याच्या आहे वरती क्लिक करायचं आहे, तुम्हाला क्लिक करायचं आहे मित्रांनो तुम्हाला, आणि नेक्स्टवरती तुम्हाला नेक्स्ट पेज तुमच्यासमोर ओपन होऊन जाईल। तर हे बघू शकता मित्रांनो तुम्हाला CSC कॉमन सर्व्हिस सेंटर, CSC कॉमन सर्व्हिस सेंटर तुमच्याकडे उपलब्ध आहे, तर तिथं उपलब्ध आहे किंवा उपलब्ध केलेला आहे उपलब्ध नाही जे पण असेल तुमच्याकडे तुम्हाला इथे सिलेक्ट करायचं आहे आणि नेक्स्टवरती क्लिक करायचं आहे। तसेच मित्रांनो पुढे बघू शकता तुम्हाला मित्रांनो इथे तुमचा CSC प्रमाणपत्र नमुना फाईल, CSC इथे तुमचं CSC सर्टिफिकेट तुम्हाला इथे ID टाकायचा आहे आणि इथे CSC केंद्राचा पत्ता एक ॲड्रेस टाकायचा आहे, जागेचं स्वरूप टाकायचं आहे, स्वतःचे आहे का कोणाचे, आणि इथे तुम्हाला तुमचं CSC PDF इथे तुम्हाला ॲड करायची आहे, तुमचा ID टाकून घ्यायचा आणि नेक्स्टवरती क्लिक करायचं आहे। अशा प्रकारे तुम्ही इथे मित्रांनो असेच नवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये।